नमस्कार. आज आपण बनवणार आहोत फक्त एका कुकरमध्ये बनणारी वन पॉट पावभाजी. ना जास्त भांडी ना जास्त वेळ, अगदी सोप्या पद्धतीने बनवूया. चला. साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. सुरुवातीला गॅसवर एक 5 लिटरचा कुकर ठेवूया. कुकरमध्ये बटर घालूया आणि बटर जळू नये म्हणून तेल घालायचे. साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. आता जिरे घालूया. जिरे घातल्यानंतर थोडे तळून घेऊया. मी इथे अमूल बटरचा उपयोग केला आहे. बटरला थोडा फेस येईल, पण घाबरण्यासारखं काहीच नाही, तो त्याचा गुणधर्म आहे. आता यामध्ये चिरलेला कांदा घालूया आणि परतून घेऊया. कांद्यामध्येच आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घातली आहे. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगलं परतून घ्यायचे. कांदा बऱ्यापैकी गुलाबी होऊपर्यंत. कांदा परतून झाला आहे. आता यामध्ये भाज्या घालूया. यासाठी मी भाज्या बारीक कापून घेतल्या आहेत. ढोबळी मिरची, टोमॅटो, बीट, फ्लावर आणि कोथिंबीर. सगळ्यात पहिला ढोबळी मिरची आणि फ्लावर घालूया. ढोबळी मिरची आणि फ्लावर मस्त कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. भाज्या परतून झाल्या आहेत. आता आपण बटाटा घालूया. जसजशा भाज्या आपण घालू तसं आपण परतून घ्यायचं आहे. मिक्स करत जायचं आहे. बटाट्यानंतर बीट घालूया आणि ग्रीन पीस म्हणजेच मटार घालूया. आता कुकरमध्ये मटार घालून झाल्यानंतर टोमॅटो घालूया. भाज्या एकदा एकजीव करून घ्यायच्या. भाज्या छान मिक्स करून झाल्या आहेत. आता वरून कोथिंबीर, 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने जिरे पावडर घालूया. मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता पावभाजी मसाला 2 चमचे आणि मीठ चवीनुसार. आता पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी इतकं घालायचं की भाज्या बुडल्या पाहिजेत. मला इथे एकूण 2 ग्लास पाणी लागलं. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता कुकरचं झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. मी इथे 4 शिट्ट्या काढल्या. शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकरमधली हवा पूर्ण जाऊ द्यायची आणि मग कुकर उघडायचा. त्यानंतर कोथिंबीर घालून मॅश करून घ्यायचं. पावभाजीच्या मॅशरने भाजीला चांगलं मॅश करून घ्यायचं. भाजी चांगली मॅश करून झाली आहे. आता यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्स करायचं. मी गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे. भाजीला एकदा बारीक उकळी फुटू द्यायची. भाजी तयार झाली. भाजीची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आता दुसऱ्या बाजूला गॅसवर एक तवा ठेवायचा. त्यामध्ये बटर घालूया. बटर सगळीकडे पसरून घेऊया. आता त्यावर थोडी कोथिंबीर आणि थोडी लाल मिरची पावडर घालूया. लाल मिरची पावडर मी अगदी कमी प्रमाणात घातली आहे. आता पुन्हा एकदा तव्यावर हे सगळं पसरवून घेऊया आणि पावाची लादी घेऊया. पावाची लादी भाजून घ्यायची आहे. पाव तव्यावर चांगला शेकून घ्यायचा. आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने चांगला भाजून घ्यायचा. पाव आता भाजून तयार आहे. चला आता प्लेटिंग करूया. सगळ्यात पहिला लिंबू, कांदा, पाव आणि आपण तयार केलेली 1 पॉट पावभाजी. पावभाजीची भाजी तुम्ही बघू शकता किती टेस्टी दिसत आहे, किती छान झाली आहे.
बनवायलाही अगदी सोपी होती, हो ना? ही भाजी आपण एकाच भांड्यामध्ये बनवली, म्हणजेच एकाच कुकरमध्ये बनवली. म्हणूनच याला वन पॉट पावभाजी म्हणतात. टेस्टमध्ये सुद्धा अगदी स्ट्रीट स्टाईल पावभाजीसारखी लागते. अशाच सिंपल आणि टेस्टी रेसिपीज बघण्यासाठी गावरान रसोईला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.